have written. Is it visible to all of you? Good evening, everyone. This call is now being recorded and you have to write your attendance. Please mark your attendance. Thank you. Okay, so it's 9 p.m. We shall start our lecture, today's lecture. This is our session number 16. And here I have given you today's topics, that is revision of tenses till date. ओके, आपण आतापर्यंत जे काही टेन्सेस बघितलेले आहेत त्यांची थोडी रिव्हिजन घेणार आहोत. देन वी विल स्टार्ट न्यू टॉपिक, दॅट इज प्रेपोजिशन. विल टेक some exercise on the given topic for prepositions, and then we'll have some conversation today. Okay, so let's first revise the tenses. As you all know, we have taken these three subtypes, that is simple, continuous and perfect. We know there are three main types: present tense, past tense and future tense. And in that we have learned simple present tense, simple past tense, simple future tense, then continuous present tense, continuous past tense, continuous future tense, and the last we had learned perfect present tense, perfect past tense and perfect future tense. Okay, I have taken one example here, as we have learned about the how we have to use the different formulae for the given tenses. So here I have taken one example and I have sorry, I have converted the given sentence in all the possible tenses which we have learned. The example is he learns English in simple present tense. ठीक है. सो पास्ट टेन्स मध्ये काय होतं, दिलेल्या वर्बचं जो भी वर्ब दिया है मेन वर्ब, उसका पास्ट टेंस यूज करते हैं हम लोग. सो लर्न का हुआ लर्नड, ही लर्न इंग्लिश. और फ्यूचर में क्या होगा, हम लोग लर्न से पहले विल यूज करेंगे. सो ही विल लर्न इंग्लिश. सेम थिंग अगर वही सेंटेंस हम लोग कंटिन्यूअस टाइप में लेंगे, तीनों प्रेझेंट, पास्ट और फ्युचर टेन्स में, तो कैसे होगा. कंटिन्युअस साठी आपण काय म्हणणार आहोत, दिलेल्या सब्जेक्ट नंतर एम, इज आणि आर यापैकी कोणता तरी एक काय येणार आहे, हेल्पिंग वर्ब येणार आहे. आणि मेन वर्बला अपन आईएनजी जोड़तो. ठीक है, तो अभी यहाँ पे ही लिया है तो ही के साथ इज ये हेल्पिंग वर्ब आएगा. ही इज लर्निंग इंग्लिश. देन पास्ट में इज का वॉज हो जाता है, ही वॉज लर्निंग इंग्लिश. और फ्यूचर में क्या होगा, उसका विल बी, ही विल बी लर्निंग इंग्लिश. ओके, देन कम टू परफेक्ट टाइप ऑफ इट. परफेक्ट प्रेजेंट टेंस में ही के साथ क्या आएगा, हैज. हम लोगों ने ये भी देखा है, आपण हॅव किंवा हॅज यूज करतो दिलेल्या कर्त्यासोबत. आय, यू, वी, दे असेल तर आपण हॅव वापरतो, आणि ही, शी, इट असेल तर हॅज वापरतो. आता इथे ही दिलेला आहे म्हणून ही हॅज लर्न, क्रियापदाचं तिसरं रूप. ओके, जो भी मेन वर्ब दिया हुआ है उसका थर्ड फॉर्म यूज करते हैं हम लोग. तो ही हैज लर्न इंग्लिश. पास्ट टेंस में हैव हैज का हैड हो जाता है, तो यहाँ पे लिखा है देखिए, ही हैड लर्न इंग्लिश. और फ्यूचर में हम लोगों ने जो रिसेंटली देखा पिछले लेक्चर में, वो था फ्यूचर परफेक्ट टेंस, जिसमें हम लोगों ने सीखा के सभी सब्जेक्ट्स के साथ कुठलाही सब्जेक्ट, कुठलाही कर्ता असू दे, आपल्याला काय वापरायचंय, विल हॅव वापरायचंय परफेक्ट फ्यूचर टेन्स करताना. सो ही विल हॅव लर्न इंग्लिश. हे फक्त तुम्हाला थोडी रिव्हिजन, की आपण आतापर्यंत एवढे टेन्सेस शिकलेलो आहोत आणि यापुढे तुम्हाला हे
वाक्य तयार करताना बोलताना वेगवेगळ्या काळात वापरायचे आहेत. ओके, तर आता आपण मेन टॉपिकला जाऊया आजच्या. टुडेज टॉपिक इज प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन म्हणजे मराठीत आपण त्याला शब्दयोगी अव्यय बोलतो. जे नाम म्हणजे तुमचा कर्ता आणि त्याच्याबद्दल येणार म्हणजे सर्वनाम किंवा एखादी वस्तू, एखादी जागा यांच्यामधला संबंध दाखवतो, त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. ओके, क्या बोलते हैं पहले हम लोग इंग्लिश में पढ़ेंगे, फिर मैं आपको हिंदी में भी एक्सप्लेन करती हूँ इसको. ठीक है, तो कौन पढ़ेगा? मैं देखती हूँ. ओके, आज 4 ही लोग है क्लास में. तर चला, पहिला मीनाक्षी मॅडम वाचा, पहिला पॅरेग्राफ वाचा. Yes, ma'am. Preposition is a word of group of words used before a noun, pronoun, or noun pairs to फ्रेज. show phrase to show direction, time, place, location, or introduce an object. Some examples of preposition are like in, at, on, off, and to. ओके, थँक्यू सो मच मॅडम. बघा काय दिलेलं आहे आपल्याला. अ प्रेपोजिशन इज अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड्स युज्ड बिफोर नाउन. प्रेपोजिशन किंवा शब्दयोगी अव्यय काय आहे? एखादा शब्द असू शकतो किंवा शब्दांचा ग्रुप असू शकतो. ओके, जो कशा नाउनच्या आधी किंवा प्रोनाउनच्या आधी म्हणजे नामाच्या आधी, सर्वनामाच्या आधी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? टू शो डिरेक्शन म्हणजे आपल्याला दिशा दर्शवण्यासाठी, जागा टाइम वेळ दर्शवण्यासाठी, प्लेस जागा, लोकेशन स्थळ, हे सगळं आपल्याला किंवा एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगण्यासाठी हा वर्ड वापरला जातो. ठीक आहे, आणि त्याचे काही एक्झाम्पल्स दिले जसं इन, ऍट, ऑन, ऑफ, टू. ठीक है, हिंदी में प्रेपोजिशन क्या है? प्रेपोजिशन एक वर्ड है जो आपके सेंटेंस में आप यूज करने वाले हो, जो कभी कभी एक वर्ड होता है, कभी 2 वर्ड का ग्रुप होता है, कभी वो पूरी फ्रेज भी हो सकती है. ठीक है, जो आपके नाम से पहले या सर्वनाम से पहले आता है. किस लिए यूज करते हैं? हम इसको यूज करते हैं दिशा दिखाने के लिए, कोई जगह के बारे में बात करने के लिए, किसी चीज के बारे में बात करने के लिए, टाइम के बारे में बात करने के लिए. ठीक है, और उसके ये इन, एट, ऑन, ऑफ ये कुछ एग्जाम्पल्स है. हमारे पास बहुत सारे प्रेपोजिशंस है. ओके, जैसे यहाँ पे मैंने कुछ सेंटेंसेस दिखाए हैं. देखिए, द वेदर इज कोल्ड इन डिसम्बर. यहाँ पे इन जो है उसको बोल्ड किया हुआ है और थोड़ा क्रॉस इटैलिक भी लिखा है ताकि समझ में आए ये प्रेपोजिशन है. ठीक है, द वेदर इज कोल्ड इन डिसेंबर. द कप इज ऑन द टेबल. आय एम गोइंग टू स्कूल. मग आता या तिन्ही वाक्यांमध्ये इन, ऑन, टू हे काय आहेत? हे आहेत तुमचे प्रेपोजिशन्स. ओके, बघा, द वेदर इज कोल्ड इन डिसेंबर. डिसेंबर महिन्यामध्ये थंडी म्हणजे जे हवामान असतं ते थंड असतं. तसं आमच्याकडे आता सुरू झालेलं आहे. ओके, थंडी सुरू झालेली आहे. देन द कप इज ऑन द टेबल. मग आता पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलंय? कधी थंड असतं म्हणजे टाइम दर्शवलेला आहे, वेळ दर्शवलेली आहे डिसेंबर मध्ये. ओके, देन द कप इज ऑन द टेबल म्हणजे आता जागा दर्शवली जाते. ऑन, कप कुठे आहे? टेबलाच्या वर आहे. ओके, आय एम गोइंग टू स्कूल. मी कुठे चालली आहे? टू स्कूल म्हणजे इथेही जागा दर्शवली जाते. ओके, आता इथे जस्ट फक्त माहितीसाठी कि मी वर दिलेले एग्जाम्पल्स बघा, 1 2 3 4 5, कुछ 5 एग्जाम्पल्स दिए थे. और यहाँ पे नीचे देखिए आप, देर आर नंबर ऑफ prepositions in English
विच यू यूज इन डेली लाइफ। ठीक है, आप हमेशा यूज करते रहते हो आपके सेंटेंसेस में बोलते वक्त। तो यहाँ पे बहुत सारे हैं और उनके कुछ ग्रुप्स है, जैसे प्रेपोजिशन ऑफ टाइम होता है, प्रेपोजिशन ऑफ प्लेस होता है। ठीक है, तो उसमें से हम लोग हर एक लेक्चर में एक एक टाइप कवर करेंगे। तो आज के लेक्चर में हम लोग कवर करने वाले हैं प्रेपोजिशन ऑफ टाइम। ठीक आहे, म्हणजे वेळेशी संबंधित जे काही प्रेपोजिशन्स आहेत ते आज आपण घेणार आहोत आणि त्याचे एग्जाम्पल्स बघणार आहोत। तो सबसे पहले प्रेपोजिशन ऑफ टाइम क्या है देखते हैं। यहाँ पे मैंने कुछ एग्जाम्पल्स दिए हैं, देखिए ऑन, इन, एट, सिंस, फॉर, एगो, बिफोर, टू। ये मैं सब फर्स्ट कॉलम पढ़ रही हूँ जो बोल्ड में लिखा हुआ है। और भी है पास्ट, टू और टिल और अंटिल, टिल अंटिल, बाय। और इनको यूज कैसे करना है वो भी दिया है। ठीक है, म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये मी प्रेपोजिशन लिहिलेलं आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये मी काय लिहिलेलं आहे, त्या प्रेपोजिशनचा उपयोग कसा केला जातो। आणि मग तिसऱ्या कॉलम मध्ये मी दिलेला आहे की एग्जाम्पल्स दिलेला है डायरेक्ट। ठीक है, मतलब फर्स्ट कॉलम है जिसमें प्रोपोजिशन लिखा है, दूसरे में उसका यूज लिखा है, और तीसरे कॉलम में क्या लिखा है, डायरेक्टली एग्जाम्पल दिया हुआ है। ठीक है, तो जैसे हम लोग एक एक देखते जाएंगे। पहला प्रेपोजिशन ऑफ टाइम है ऑन। ऑन कब यूज होता है, आता तुम्हाला पहिला सगळं सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगते की प्रेपोजिशन्स जे आहेत बऱ्याचदा जे रूल्स दिलेले आहेत ते रूल्स फॉलो करत नाहीत। ओके, बऱ्याचदा असे काही सेंटेन्सेस येतात ज्याच्यामध्ये कधी ऑन पण येऊ शकतं, कधी इन पण येऊ शकतं, म्हणजे प्रेपोजिशन्स परफेक्टली तोच प्रेपोजिशन तिथे बसेल असं बऱ्याचदा होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। काही ठिकाणी एकाऐवजी दोन प्रेपोजिशन्स वापरले जाऊ शकतात, किंवा दोन असे प्रेपोजिशन असतील ज्यांचं मीनिंग त्या सेंटेन्स मध्ये सेम बसतं। त्यामुळे याच्यासाठी प्रॉपर रूल नाहीयेत, हे लक्षात ठेवायचंय सगळ्यांनी। इथे जे मी दिलंय त्याचा यूज दिलाय। ओके, की कशा पद्धतीने, जसं ऑन मी मगाशी सांगितलं, ऑन द टेबल जागा दाखवण्यासाठी पण ऑन वापरतो, आता आपण वेळ दाखवण्यासाठी पण ऑन वापरणार आहोत। ओके, बघा फर्स्ट आहे ऑन, डेज ऑफ द वीक। जेव्हा तुम्हाला वारांबद्दल काही सांगायचं असेल, म्हणजे मी सोमवारी भेटेन किंवा माझा क्लास बुधवारी असेल असं बोलायचं असेल, तेव्हा वाराच्या आधी आपण काय वापरायचंय, ऑन। जसं इथे लिहिलंय बघा एग्जाम्पल मध्ये, ऑन मंडे। जैसे फॉर एग्जाम्पल हमारा क्लास वेनसडे को होता है, तो हम लोग क्या बोलेंगे, कैसे बनाएंगे सेंटेंस, आवर इंग्लिश स्पीकिंग क्लास इज ऑन वेनसडे। तो ऑन वेनसडे बोला मैंने। ठीक है, मग हे लक्षात ठेवायचंय की जेव्हा तुम्ही वेळ दर्शवता त्या वेळेमध्ये जर आठवड्याचे वार तुम्ही वापरणार असाल तर त्याच्या आधी काय वापरणार आहात, कोणतं प्रेपोजिशन वापरणार आहात, ऑन। ओके, आणि टेन्शन घेऊ नका, हे सगळं मी तुम्हाला पाठवणार आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे परत, त्यामुळे तुम्ही हे नोट्स म्हणून लिहून घेऊ शकता। हे हो गया ऑन, लक्षात ठेवायचंय ऑन। माय बर्थडे इज ऑन असं जेव्हा आपण बोलतो दॅट इज ऑन साठी जो वार वापरणार आहात त्या वाराच्या आधी ऑन लिहायचा आहे। सेकंड आपका प्रेपोजिशन है प्रेपोजिशन ऑफ टाइम इन। ओके, आता इन मध्ये काय काय आहे बघा, मंथ्स किंवा सीझन बद्दल बोलायचं असेल तर तुम्ही इन वापरणार आहात। टाइम ऑफ द डे म्हणजे जसं तुम्हाला सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र हे दिवसाच्या ज्या वेळा आहेत याच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही टाइम ऑफ द डे मध्ये इन वापरू शकता। इयर, इयर म्हणजे वर्ष, वर्षाबद्दल बोलायचं आहे। आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम, एका विशिष्ट वेळेनंतर। पिरियड ऑफ टाइम म्हणजे तुम्हाला जसं आता इथे एक्झाम्पल दिले त्याच्यावरनं कळेल बघा, इन अन आवर म्हणजे एका तासाभरात। ठीक आहे, वेळ दिलेली आहे,
कुठल्या वेळेमध्ये तुमचं काय काम वगैरे होणार आहे. जसं आय विल कम इन अन आवर. ठीक आहे. इयरला बघा इन 2006 दिलेलं आहे. देन टाइम ऑफ द डे इन द मॉर्निंग लिहिलंय. मंथ्स किंवा सीझन साठी इन ऑगस्ट किंवा इन विंटर लिहिलंय. ओके. जैसे मैंने ये एग्जाम्पल दिया था, द वेदर इज कोल्ड इन डिसेंबर. म्हणजे काय की आपण मंथच्या आधी इन वापरला होता, डिसेंबरच्या आधी इन लिहिलंय बघा. ठीक आहे. तर इनचा तुम्हाला उपयोग कळला कसा करायचा. मंथ, सीझन, टाइम ऑफ द डे, इयर किंवा एखाद्या सर्टन पिरियड ऑफ टाइम साठी आपण काय वापरणार आहोत, इन वापरणार. त्यांचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहतील. ओके. देन विल गो टू द थर्ड वन, दॅट इज ऍट. ऍट आता कधी कधी वापरतो आपण बघा, लिहिलंय फॉर नाईट. म्हणजे जर तुम्हाला रात्री बद्दल काही सांगायचं असेल, आता इथे ऍट नाईट लिहिलेलं आहे. आय विल फिनिश माय वर्क ऍट नाईट, म्हणजे मी माझं काम रात्री संपवेल, तर ऍट नाईट बोललं जातं. फॉर वीकेंड, आता तुम्हाला काही विचारायचं असेल की तू वीकेंडला काय करतोयस. ओके. व्हॉट आर यू डुईंग और व्हॉट विल यू डू ऍट द वीकेंड, हे लक्षात ठेवायचंय. वीकेंड साठी आपल्याला काय वापरायचं आहे, ऍट. नंतर अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम, आता विशिष्ट वेळ दिलेली असेल, इथे लिहिलंय बघा 9:30, म्हणजेच काय 9:30 वाजता, 9:30 बजे. ऐसा पर्टिकुलर टाइम है, 3 बजे, 2 बजे, आपको पर्टिकुलर टाइम पता है तो यहाँ पे एट दैट टाइम. ठीक है. एट आवर क्लास इज एट 9 PM और 9 o'clock. ठीक है. देन सिंस में क्या है, फ्रॉम अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम पास टिल नाउ, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर वेळेला त्या गोष्टीची सुरुवात झाली आणि अजूनही चालू आहे. जैसे यहाँ पे देखिए लिखा है सिंस 1980. आपको पता होगा बहुत सारी दुकानें वगैरह होती है या फैक्ट्रीज होती है, फर्म्स होती है, तो उसमें लिखा होता है कि कब से वो शुरू हुई है और कब तक अभी तक चल रही है. तो वैसे ही यहाँ पे सिंस 1980, अगर आप अभी कुछ एग्जाम्पल देना है, जैसे हम यहाँ पे शिरडोन में रह रहे हैं, तो सिंस मीन्स मैं कब से रह रही हूँ, सो आई एम लिविंग इन शिरडोन सिंस 2013, ऐसे बोल सकते हो. ठीक है. अभी तक रह रहे हैं हम लोग. ओके. देन क्या यहाँ तक समझ में आया सबको. ऑन, इन, ऍट आणि सिन्स हे 4 टाइप सगळ्यांना कळलेत का, जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके. बाकी लोग ओके. कितने लोग हैं आज, 5 लोग. स्वाती मॅडम तुम्हाला कळलंय का. ओके. बर्नाले मैडम का भी यस आ गया है. ठीक आहे. गुड. आपण आता पुढे मूव करूया. हे मी परत रिवाइज करेन तुम्हाला. आता आपण फॉर मध्ये जाऊया बघा. फॉर ओव्हर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम पास टिल नाउ, म्हणजे आता जर तुम्हाला हे वरचं काय सांगितलेलं की आपण वर्ष दाखवलं, ईयर दाखवलं की ह्या ईयर पासून किंवा इस साल से हम लोग यहाँ पे रह रहे थे, तो हम लोगों ने सिंस यूज किया. ठीक है. अभी कितने साल के लिए रह रहे हैं, अगर ये बोलना है तो जैसे अभी 2020 चल रहा है, तो व्हाट आई विल से, आई एम लिविंग इन शिरडोन फॉर 7 years, मतलब मैं यहाँ पे 7 साल से रह रही हूँ. राइट. तो अगर आपको ऐसा पीरियड बताना है तो आपको फॉर यूज करना है. ओके. देन एगो, ये तो हम लोग बहुत साल हमेशा सीखते आए हैं. देखिए अ सर्टन टाइम इन द पास्ट,
मतलब आपको पास्ट में एक सर्टन टाइम के बारे में अगर बात करना है, जैसे यहाँ पे एग्जांपल दिया है 2 years एगो, कुछ सालों पहले अगर कोई बात हुई थी उसके बारे में बात करना है तो हम लोग एगो यूज करेंगे। और ये हम लोगों ने जब हम लोग स्टोरीज पढ़ते थे बचपन में या अभी भी, तो हम लोग ऐसे सुनते थे ना कि आपण मराठीत बोलायचो फार फार वर्षापूर्वी एक राजा होऊन गेला। सो इंग्लिश में बोलते थे फार एगो देयर वॉज अ किंग। तो एगो जो है, एगो इज यूज फॉर अ सर्टन टाइम इन द पास्ट। ओके, देन बिफोर, बिफोर म्हणजे आपल्याला माहिती आहे आधी, अर्लियर देन अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम, दिए हुए टाइम से पहले की बात कर रहे हैं। ठीक है, अभी सर्टन टाइम बोला है इसलिए यहाँ पे देखिए बिफोर 2004 पर्टिकुलर टाइम दिया है। बिफोर 2007 वी वेर लिविंग इन पनवेल। ठीक है, तो ये हुआ एग्जाम्पल कि 2007 से पहले हम लोग पनवेल में रहते थे। तो ये बिफोर, च्या आधी असं म्हणून वापरलं जातं। मी तुम्हाला याचे मराठी आणि हिंदी अर्थ पण पाठवून देईन आपल्या ग्रुपवर। देन है टू, टू इज टेलिंग द टाइम, म्हणजे आपल्याला जर वेळ सांगायची असेल घड्याळात, ठीक है, आपको घड़ी में कितना बजा है ये बताना है, तब हम लोग टू का यूज करते हैं। जैसे 10 to 6, व्हाट इज टाइम? 10 to 6 मतलब 6 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत। जैसे यहाँ पे यहाँ पे लिखा भी है 5:50, मतलब 6 बजने में 10 मिनट बाकी है, या 5:50 हुए हैं। तो दैट इज 10 to 6। हे लक्षात ठेवायचे, टू अशा पद्धतीने प्रेपोजिशन ऑफ टाइम म्हणून वापरला जातो। ओके, अजून 4 एक्झाम्पल्स आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे पास्ट। पास्ट पण आपण वेळ दाखवण्यासाठीच वापरतो। तसं टू वापरला कशासाठी, की एवढे वाजायला एवढी मिनिटं बाकी आहेत त्यासाठी आपण टू वापरला। आता एवढे वाजून त्यानंतर किती मिनिटं झाली असं जर सांगायचं असेल तर काय वापरलं तर पास्ट। जसं इथे लिहिलंय बघा, सेमच एक्झाम्पल घेतलंय 10 past 6, मगाशी होतं 10 to 6, म्हणजे 6 वाजायला 10 मिनिटं बाकी होती, आता 6 वाजून 10 मिनिटं झाली। अभी 6:10 हो गए हैं। तो 6 बज के मतलब उसके बाद का अगर आपको बताना है तो हमें क्या यूज करना है? पास्ट, 10 past 6। ओके, अभी जैसे हमारी घड़ी में कितना टाइम हुआ है? 9:23 हुआ है, तो कैसे बोलेंगे? 23 past 9। ओके, मतलब 9:23। नेक्स्ट है टू या टिल या अनटिल। ये किस लिए यूज किया जाता है? ये यूज किया जाता है मार्किंग द बिगिनिंग एंड एंड ऑफ अ पीरियड ऑफ टाइम। मतलब जैसे अभी स्कूल से या ऑफिस है, तो ऑफिस मंडे से लेकर फ्राइडे तक हो सकता है, मंडे से सैटरडे तक, मतलब एक बिगिनिंग शुरुआत भी पता है और एंड भी पता है। तुम्हाला माहिती आहे की त्या एखाद्या गोष्टीची सुरुवात कधी होते आणि शेवट कधी होतो, मग त्याच्यासाठी आपण टू आणि टिल किंवा अनटिल वापरू शकतो। जसं बघा, माय ऑफिस इज फ्रॉम मंडे टू फ्रायडे, किंवा माय स्कूल इज फ्रॉम मंडे टू, किंवा टिल पण वापरू शकता, माय स्कूल इज फ्रॉम मंडे टिल फ्रायडे, फ्रायडे पर्यंत असतं असं। नंतर टिल आणि अनटिल दिलं, त्यातला फरक पण मी खाली सांगणार आहे। इन द सेंस ऑफ हाउ लॉन्ग समथिंग इज गोइंग टू लास्ट, मतलब कोई चीज जो है वो कब तक चलने वाली है। जैसे यहाँ पे एग्जाम्पल दिया है, देखिए, ही इज ऑन हॉलिडे अंटिल फ्रायडे, म्हणजे तो सुट्टीवर आहे कधीपर्यंत? शुक्रवार पर्यंत। ओके, देन बाय, इन द सेन्स ऑफ ऍट द लेटेस्ट अप टू अ सर्टन टाइम, म्हणजे एखादी वेळ तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही त्या वेळेपर्यंत, म्हणजे
जास्तीत जास्त किती उशीर करणार आहात वगैरे. जसं आता इथे एक्झाम्पल दिलंय बघा, आय विल बी बॅक बाय 6 o'clock. माझा आवाज माझा आवाज येतोय का सांगा जरा. आर यू एबल टू हिअर मी? Hello. Please somebody switch on your mic and let me know whether I am audible to you or not. हॅलो मॅडम. हॅलो. हा सर, आवाज येतोय का? कारण लाईट गेली आमच्याकडे. हा येतोय आवाज मॅडम, येतोय. आणि स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? हो दिसते, स्क्रीन दिसते. ठीक आहे, मग मी कंटिन्यू कर. जोपर्यंत तुम्हाला आवाज येईल तोपर्यंत मी कंटिन्यू करते. ओके. Okay, so we will continue as you all, sir has said that
सॉरी, आमची लाईट आली आणि त्याच्यामुळे परत नेटवर्क स्विच ओव्हर झालं आणि मी बाहेर पडली. आता आवाज येतोय का सगळ्यांना? क्या मेरी आवाज आ रही है सबको? बनाली मैडम? हाँ मैम. ओके, थँक्यू सो मच. तर बाकी लोक पण लेफ्ट झाले, कदाचित सगळीकडेच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आज. आपण कंटिन्यू करूया. मी एक ग्रुपमध्ये मेसेज टाकते, मग आपण परत कंटिन्यू करूया, कारण मला स्क्रीन पण शेअर करायला लागणार आहे. एकच मिनिट द्या. Okay, so I'm sharing the screen again. Is it visible to all of you? Please let me know. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, ठीक. We'll continue. So I hope you all understand this, and to check your understanding, we will take small exercise on the given prepositions. Okay, so here I have given 10 examples. Fill in the correct preposition on, in, at, for, since आणि by. ठीक है, ये 6 prepositions दिए हैं जिनको आपको गिवन फिलअप्स में फिल करना है. सॉरी, तो पहला एग्जाम्पल करके बताया है. पीटर इज प्लेइंग टेनिस ऑन संडे. अभी हम लोगों ने अभी पढ़ा था ऑन कब यूज, अगर संडे मतलब कोई भी वीक डे है, यहाँ पे देखिए डेज ऑफ द वीक, तो डेज ऑफ द वीक के पहले हमें क्या यूज करना है? ऑन, पहला ही है हमारा. तो वहां पे पीटर इज प्लेइंग टेनिस ऑन संडे. ठीक है, तो अभी आप सबको एक एक करके एक एक सेकेंड से शुरू करना है. आपको पढ़ना है और आपको आंसर भी देना है. ठीक है, तो हम लोग देखते हैं कौन कौन है. चलो ऊपर से शुरू करेंगे. बरनाली मैडम पढ़िए सेकेंड नंबर. My mother's birthday is on the 5th of November. यस, ऑन द 5th ऑफ नवंबर होगा. ठीक है, क्योंकि हम लोग डे के बारे में बात कर रहे हैं. वेरी गुड मैडम. देन नेक्स्ट है, ओके, मीनाक्षी मैडम थर्ड नंबर वाचा. My birthday is in May. In May, very good, because we are using now month आणि मंथच्या आधी आपल्याला इन वापरायचं आहे. ओके, वेरी गुड. देन 4 नंबर देखते हैं कौन पढ़ेगा. ओके, गुठे सरांचं नाव आहे. गुठे सर नंबर 4 वाचा. We are going to see my parents at the weekend. येस, ऍट द वीकेंड. आपण बघितलं वर की वीकेंड असेल तर आपल्याला ऍट वापरायचं आहे. थँक्यू सो मच सर. देन स्वाती मॅडम नंबर 5. स्वाती मॅडम माईक चालू करा. स्वाती मॅडम आवाज येतोय का तुम्हाला? हो हो. ओके ओके, नंबर 5 वाचा. 1666
A great फायर fire broke out in London. हा, मग आता आपल्याला इयर दिलाय ना, हा. मग इयर पर्टिक्युलर दिलं असेल तर काय वापरायचंय आपल्याला, कोणता येणार याच्यापैकी? बघा आपण एकदा परत बघूया की जर आपल्याला इयर दिला असेल, बघा इथे है ना, हो. तर इयरच्या आधी आपण इन वापरायचंय. ओके, हा. मग आता पूर्ण सेंटेन्स कसं येणार आहे हे? In 1666, हा. a great fire broke out in London. व्हेरी गुड, थँक्यू सो मच मॅडम. देन वर्षा मॅडम, मॅडम तुमचा माईक बंद करा. वर्षा मॅडम, नंबर 6 वाचा. I don't like walking alone in the street at night. व्हेरी गुड. आपण बघितलं होतं की जर नाईट लिहिलं असेल तर नाईटच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे? ऍट वापरायचं आहे. व्हेरी गुड, थँक्यू सो मच मॅडम. देन सेम सिक्वेन्स रिपीट करूया आपण. नंबर 7 मीनाक्षी मॅडम वाचा. Hello. हा, नंबर 7 वाचा. What are you doing in the afternoon? येस, आपल्याला आपण हे बघितलं होतं की पर्टिक्युलर जर वेळ कुठे गेला तो, हाँ आफ्टर सॉरी टाइम ऑफ द डे अगर पूछा है तो हम लोग इन यूज करेंगे. जैसे मॉर्निंग था, आफ्टरनून है, इवनिंग है, तो उसके साथ इन यूज करेंगे. ओके, सो व्हाट आर यू डूइंग इन द आफ्टरनून. थैंक यू सो मच. देन बर्नाली मैडम 8 नंबर पढ़िए. My friend has been living in Canada since 2 years. नहीं, अभी यहाँ पे 2 years दिया है, for 2 years आएगा. ओके. हाँ, क्योंकि यहाँ पे अभी देखिए हम लोग फिर से देखते हैं ऊपर, सिंस कब यूज करना है, सॉरी यहाँ पे जब हमें एक परफेक्ट टाइम दिया है, सर्टन पॉइंट ऑफ टाइम, ठीक है, वहां से लेकर अब तक, तो हम लोग सिंस यूज करेंगे. अभी यहाँ पे 2 years मतलब हमको पीरियड ऑफ टाइम दिया. आपको ये पर्टिकुलर 2007 या 2020 ऐसा दिया नहीं है, आपको ईयर्स में दिया हुआ है कि फॉर 2 years. ओके, तो वहां पे हम लोग क्या करेंगे? फॉर यूज करेंगे. ओके, देन नंबर 9 गुठे सर वाचा. I have been waiting for you since 7 o'clock. येस, आता इथे काय आहे? इथे आपल्याला पर्टिक्युलर सर्टन टाइम दिलेला आहे. ओके, सो आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 7 o'clock. मी तुमची वाट बघत होतो, मी 7 वाजल्यापासून तुमची वाट बघत होतो. ओके, थँक्यू सो मच सर. नंबर 10 साठी कोण राहिलं? वर्षा मॅडम वाचा. I will have finished this essay on Friday. आय विल हॅव फिनिश दिस एसे ऑन फ्रायडे. Friday. व्हेरी गुड. मी फ्रायडेला, कारण आपल्याला डे दिलेला आहे त्यामुळे आपण तिथे ऑन वापरणार. पण याच्यामध्ये आणखीन एक आहे, जसं मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की एकाच वाक्यात तुम्ही वेगवेगळे प्रिपोजिशन वापरून त्या वाक्याचा मीनिंग पण थोडाफार चेंज करू शकता. आता इथे मी फ्रायडेला, ऑन फ्रायडे म्हणजे मी फ्रायडेला कम्प्लीट करणारच, ठीक आहे, असा अर्थ होतो. आणि दुसरं आहे की आपण इथे बाय वापरू शकतो. आय विल हॅव फिनिश दिस एसे बाय फ्रायडे, म्हणजे मी तुम्हाला शेवटचं जे सांगितलं ना की लेटेस्ट कधीपर्यंत कम्प्लीट करणार, तर मी फ्रायडे पर्यंत कम्प्लीट करणार. त्यामुळे तिथे बाय, ऑन पण येऊ शकतं, बाय पण येऊ शकतं, हे लक्षात ठेवायचंय. ओके, तर इथे जरा मी आन्सर्स लिहिले होते, तुम्हाला जस्ट दाखवते. पहिला आपण बघितलेला, सेकंड, माय ब्रदर्स बर्थडे इज ऑन द 5th of November. माय बर्थडे इज इन मे, कारण मंथ आहे म्हणून, वीकेंड आहे म्हणून ऍट द वीकेंड वापरलंय. 5th मध्ये आपल्याला पर्टिक्युलर इयर दिलंय 1666 म्हणून आपण इन वापरले त्याच्या आधी. देन नाईटच्या आधी
ऍट वापरायचं आहे आपण शिकलो. आपण म्हणजे दिवसभरातल्या जर काही वेळा दिल्या असतील, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, तर त्याच्या आधी इन वापरायचं. म्हणून नंबर 7 मध्ये आपण इन वापरला. देन पुढे तुम्हाला 2 इयर्स म्हणजे आपल्याला ड्युरेशन दिलेलं आहे. ओके, त्याच्यासाठी आपण फॉर वापरला. इथे सिन्स वापरला 9 मध्ये, कारण आपल्याला पर्टिक्युलर टाइम दिला की मी कधीपासून वाट बघतोय, तर त्याच्यासाठी आपण सिन्स वापरतो. आणि 10 नंबर मध्ये आपण की लेटेस्ट तुम्हाला दिलेली गोष्ट कधीपर्यंत कम्प्लीट होणार आहे, तर बाय फ्रायडे पर्यंत, म्हणून आपण बाय वापरला. ओके, आता आपला सगळ्यांचाच आवडता एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा. आपण घेणार आहोत कन्व्हर्सेशन, आणि इट इज अ टेलीफोनिक कन्वर्सेशन. ठीक है, मतलब हम फोन पे बात करने वाले हैं, ऐसा इमेजिन करना है और आपको एक दूसरे से बात करनी है. क्या सिचुएशन है इसमें, आप जरा देखिए नीचे आपको दिखेगा, मैं थोड़ा बड़ा कर देती हूँ. ये जो ग्रीन ग्रीन में मैंने लिखे हुए हैं वो सब क्या है, वो सब हम लोगों ने आज जो सीखे हैं प्रेपोजिशन ऑफ टाइम वो है. म्हणजे हे जे तुम्हाला आज टेलिफोनिक कन्व्हर्सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये आपण नेहमीच वापरतो हे सगळं, पण आपण लक्ष देत नाही कि आपण एक्झॅक्टली काय बोलतो. ठीक है, ये हम हमेशा यूज करते हैं, हमें लेकिन पता नहीं होता इसको प्रेपोजिशन ऑफ टाइम बोलते हैं, प्लेस बोलते हैं, प्रेपोजिशन बोलते भी है कि नहीं, ये हम लोग भूल गए हैं अब तक. तो थोड़ा उसका रिवीजन भी हो जाएगा और एक कन्वर्सेशन भी हो जाएगा. तो हम लोग देखते हैं पहले कि मैंने किसको किसको पार्टनर बनाया है. तो नमिता मैडम और मीनाक्षी मैडम थी, आज नमिता मैडम अब्सेंट है, तो मीनाक्षी मैडम के लिए हम लोग नेक्स्ट ढूंढेंगे. उससे पहले सेकेंड पेयर में वर्षा मैडम एंड स्वाति मैडम दोनों भी प्रेजेंट है, तो पहले सेकेंड पेयर से स्टार्ट करेंगे. सो वर्षा मॅडम आणि स्वाती मॅडम काय करायचं सांगते मी तुम्हाला. एकाने ए बोलायचं आहे, दुसऱ्याने बी चे डायलॉग बोलायचे आहेत आणि चेंज पण करायचे. जर आता स्वाती मॅडम ए चे डायलॉग बोलणार आहेत आणि वर्षा मॅडम बी चे डायलॉग बोलणार आहेत, तर हे संपल्यानंतर उलट करायचंय. स्वाती मॅडम बी चे बोलणार आणि वर्षा मॅडम ए चे बोलणार. मग आता मी सांगितले त्याच सिक्वेन्सने जाऊया. स्वाती मॅडम तुम्ही ए पासून सुरू करा. हो. आणि हा तुम्ही नाव घेऊ शकता, म्हणजे जे मी ब्लँक सोडले ना ते तुम्ही नाव घेऊ शकता तुमच्या पार्टनरचं. Hello Varsha madam, how are you? Hello, Swati. I'm good. How about you? I am fine too. What are you doing at the weekend? I don't know yet. Maybe I will go to the cinema on Saturday. That's interesting. I haven't been to the cinema for so many years. We we could go there together in the afternoon. That would be great, but I would per- prefer prefer to go there in the evening. I am visit I am visiting, sorry, दिसतंय. I am visiting grandma on Saturday. That's okay. The film starts at 8 o'clock. I can pick you up at help हाफ half uh, past पास 7. How long does the film last? It lasts for 2 hours and 45 minutes. From 8 till a quarter to evening. 11. That's right. But I must hurry home after the film. I have to be home by 11 o'clock. Okay, then uh, see you see you on Saturday. Bye. Bye. Take care. आता चेंज करा, इंटरचेंज करा. Okay. Hello, Swati. How are you? Hello Varsha, I am good.
How about you? I'm fine too. What are you doing at the weekend? I do not now eat. My मॅडम मॅडम नाव नाहीये ते नो आहे म्हणजे मला अजूनही माहित नाही. नो म्हणजे माहित असणं. ओके. I do not know it. Maybe I will go to the cinema on Saturday. That's interest. That's interesting. I haven't been to the cinema for so many years. We could go there together in the afternoon. That would be great. But I would prefer to go there in the evening. I'm visiting my grandma on Saturday. That's okay. The film starts at 8 o'clock. I can pick up you up at 7:30. How long does the film last? Uh, it मॅ- lasts for 2 hours. आवर्स मॅडम हावर्स नाही बोलायचं. आवर्स. एच Huh. सायलेंट. It lasts for फॉरवर्ड. 2 hours हा. and 45 minutes. From 8 till a quarter to 11. That's right. But I must हरी. hurry home after the film. I have to be home by 11 o'clock. Okay, then see you on Saturday. Bye. I take care. ओके. थँक्यू सो मच. आणि हे जे शेवटचं सेकंड लास्ट आहे ओके देन त्याला सेपरेट नाही बोलायचं. ओके देन म्हणजे आपण बोलतो ना ठीक आहे. ठीक आहे तर मग असं बोलतो ना तर ते आहे ओके देन. मग त्याला खूप पॉज घेऊन नाही बोलायचं. ओके देन सी यू ऑन सॅटरडे बाय अशा पद्धतीने. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. आता आपण नेक्स्ट पेअर बघूया. प्रतीक्षा आणि बर्नाली मैडम. आज प्रतीक्षा पण नहीं है सो हम लोग क्या करते हैं मीनाक्षी मैडम और बर्नाली मैडम आप दोनों अभी बात करोगे तो मीनाक्षी मैडम विल स्टार्ट विद ए एंड बर्नाली मैडम विल स्टार्ट विद बी. चलो शुरू करिए. Hello. मीनाक्षी मैडम माइक चालू करा. हाँ. Hello, Barnali. How are you? Hello, Meenakshi. I am good. How about you? I am fine too. What are you doing at the weekend? I don't know yet. Maybe I will go to the cinema on Saturday. That's it. That's interesting. I have been to the cinema for so many years. We could go there together in the afternoon. That would be great. But I would prefer to go there in the evening. Visiting my grandma on Saturday. That's okay. The film start at 8 o'clock. I can pick up you up at 7:30. How long does the film last? It lasts for 2 hours and 45 minutes. From uh, from 8 till a quarter to 11. That's right, but I must hurry home after the film. I have to be home by 11 o'clock. Okay then. See you on Saturday. Bye. Bye, take care. वेरी गुड. अभी आप इंटरचेंज कर लो. फ्लिप कर लो. बर्नाली मैडम यू स्टार्ट विद ए. Hello, Meenakshi ma'am, how are you? Hello, Bern. I am good. How about you? I am fine too. What are you doing at the weekend?
don't know yet. Maybe I will go to the cinema on Saturday. That's interesting. I have not been to the cinema for so many years. We could go there together in the afternoon. That that would be great, but I would prefer to go there in the evening. I am visiting my grandma on Saturday. That's okay. The film start at 8 o'clock. I can pick you up at 7:30. How long does the film last? It lasts for 2 hours and 45 Hours. minutes. Hours. Hours. हाँ, बनाली मैम. From 8 till a quarter to 11. That's right. But I must hurry home after the film. I have to be home by 11 o'clock. Okay, then see you on Saturday. Bye. Bye. Take care. Okay, very good. Thank you so much. Now we'll see the next pair. पाटील सर नाही आहेत आज. गुठे सर, मेनका मॅडम, सुषमा मॅडम दोघी पण नाही आहेत. प्रतिभा मॅडम, अरे सगळे संपले. ठीक आहे गुठे सर, आपण हॅलो. हा येस मॅडम. हा, एक काम करूया, आपण दोघं करूया तुमचं चालेल कन्व्हर्सेशन मॅडम. कम्प्लीट. ओके. हॅलो गुटे सर, हाऊ आर यू? Hello Patil madam, I am good. How about you? I'm fine too. What are you doing at the weekend? I don't know yet. Maybe I will go to the cinema on Saturday. That's interesting. I haven't been to the cinema for so many years. We could go there together in the afternoon. That would be great, but I would prefer to go there in the evening. I'm visiting my grandma on Saturday. That's okay. The film starts at 8 o'clock. I can pick you up at 7:30. How long does the film last? It lasts for 2 hours and 45 minutes. Okay, from 8 till a quarter to 11. That's right. मॅडम थोडं स्क्रीनवर करावं लागेल. हाँ सर. That's right. But I must hurry home. Sorry. That's right. But I must hurry home after the film. I have to home by 11 o'clock. Okay then, see you on Saturday. Bye. Bye. Take care. ठीक आहे. तर सर इंटरचेंज नाही करूया आपण माझ्या मते, इफ यू डोंट माइंड. चालेल मॅडम, चालेल. ओके. चालेल मॅडम. ओके. Okay, thank you so much, sir. Okay, so here today Thank we you, have madam. seen. Okay, sir, you can switch off your mic. So let's revise in short what we have seen today. Okay, we have taken the tenses revision and you must do it regularly. Okay, daily तुम्हाला तुमच्या टेन्सेसची रिव्हिजन करायची आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जो काही होमवर्क दिला जातोय, इट इज जस्ट फॉर अ प्रैक्टिस. ठीक है, आपकी थोड़ी बहुत प्रैक्टिस होते रहे, इसलिए वो होमवर्क दिया जाता है. क्योंकि एटलीस्ट होमवर्क के नाम पे आप थोड़ा तो कुछ किताब खोलोगे, कहीं पे सर्च करोगे या कुछ दिमाग से थोड़ा थोड़ा लिखोगे. और लिखते तभी हो जब आप उसके बारे में सोचते हो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हाच तुम्ही ते लिहिणार आहात. सो जरा डोक्याला चालना मिळण्यासाठी तुम्हाला मी होमवर्क देते, तर प्लीज तुम्ही तुमच्यासाठी करायचं आहे. देन वी हॅड सीन टुडेज न्यू टॉपिक, दॅट इज प्रेपोजिशन्स.
हम लोगों ने देखा कि प्रीपोजिशंस कैसे कैसे यूज होते हैं, ठीक है। बहुत सारे प्रीपोजिशंस होते हैं, उसमें से हम लोग उनके ग्रुप्स बना के पढ़ने वाले हैं, जिसमें हम लोगों ने फर्स्ट टाइप देखा था प्रीपोजिशन ऑफ टाइम, जिसमें हम लोगों ने अलग अलग टाइम पे कौन कौन से प्रीपोजिशन कैसे कैसे यूज होते हैं वो देखा है, राइट। और उनको यूज करते वक्त, वो सीखते वक्त हम लोगों ने एक्सरसाइज भी ली प्रीपोजिशन की, जो आप सबने बहुत अच्छे से कंप्लीट की। ये मैं आपको दे दूंगी अपने होमवर्क के लिए। और जो टेलीफोनिक कन्वर्सेशन हम लोगों ने लिया, उसमें भी बहुत सारे प्रीपोजिशंस हम लोगों ने आज यूज किए, ठीक है। तो इट्स ऑलरेडी 9:59, तो 1 मिनट ही बचा है 10 बजने में, मतलब इट इज नाउ ऑलमोस्ट क्लोजिंग ऑफ आवर क्लास। सो और जो लोग अब्सेंट थे उनके लिए रिक्वेस्ट करूंगी, मैं आज ग्रुप पे डाल भी दूंगी, आप लोग वीडियो देखिए। जो लिंक है वो मैं आपको डायरेक्टली भेज दूंगी, उसमें से आप लोग लिंक में से अपने इंग्लिश स्पीकिंग के वीडियोस की प्लेलिस्ट ऑन करनी है, और उसमें आपको फर्स्ट से लेकर, मतलब अभी ये हमारा 16th सेशन था, तो फर्स्ट से लेकर 16 सेशन तक आपको सभी सेशंस मिल जाएंगे, ताकि थोड़ा बहुत आपका रिवीजन भी हो, और आप अपने ही, क्योंकि आपने भी बात की है उसमें सभी का वीडियो रिकॉर्डिंग है, तो आपको ये भी समझ में आएगा सॉरी, कि कैसे बात करते थे आप थोड़ा खुद एनालिसिस करो कि आप में क्या चेंज आया है या नहीं आया है। अगर आया है तो उसको इम्प्रूव करना है, और अगर नहीं आया है तो थोड़ी और मेहनत करनी है, ठीक है। तो with this all we are closing today's class. Thank you so much all of you. You can leave the class now. Good night everyone. अच्छा, काही डाऊट असेल कोणाचा तर विचारू शकता क्लास क्लोज करायच्या आधी। मीनाक्षी मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय, काही डाऊट आहे का तुमचा? माईक चालू करा मॅडम चुकून ओके, झाला सर. चुकून झाला, ठीक आहे। तर हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे की जर तुमचा काही डाऊट असेल तर एक नवीन ऑप्शन गुगल मीटने दिलेला आहे आपल्याला, तुम्ही हँड रेज करू शकता। म्हणजे आपण क्लासरूम मध्ये कसा हात वर करतो आणि सांगतो की मला डाऊट आहे, तर तसा हा हँड रेज करण्यासाठी आहे। तर इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन रेज द हँड, ओके। अदरवाइज if you ओके don't have मॅम. any doubt you all can leave. Thank you so much for kind listening. Bye everyone, good night, take care. Good night, ma'am. Bye.